तर नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण भारतीय संविधान व राज्यव्यवस्था यावरील काही प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील संविधान अंमलात कधी आले? तर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न दुसरा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? उत्तर आहे भारतीय संविधान. प्रश्न चौथा, भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? तर उत्तर आहे 2, लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न पाचवा, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्षे. प्रश्न 6, महाराष्ट्र शासन सामान्य ज्ञान. तर प्रश्न 6, महाराष्ट्राची राजधानी कोणती? हे तर सर्वांनाच माहीत आहे, मुंबई. प्रश्न 7, महाराष्ट्राचा स्थापन दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 1 मे. प्रश्न 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर उत्तर आहे अहिल्यानगर. प्रश्न 9, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते? उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न 10, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? उत्तर आहे सुषमा स्वराज. प्रश्न 11, इतिहासाशी रिलेटेड आहे. प्रश्न 11, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? हे तर सर्वांनाच माहिती आहे, 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न 12, रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? उत्तर आहे रायरी. प्रश्न 13, पानिपतची तिसरी लढाई कधी सुरू झाली? तर उत्तर आहे 1761. प्रश्न 14, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. प्रश्न 15, भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? उत्तर आहे सम्राट अशोक. आता भूगोलाशी रिलेटेड आहे बघा. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गंगा. प्रश्न 17, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 18, भारताचा टाइम झोन कोणत्या शहरावर आधारित आहे? तर उत्तर आहे मिर्झापूर म्हणजेच उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 19, सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? उत्तर आहे दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 21, विज्ञान व तंत्रज्ञानावर. तर प्रश्न 21 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते? उत्तर आहे त्वचा. प्रश्न क्रमांक 22, सूर्य हा कोणता तारा आहे? उत्तर आहे मध्यम आकाराचा तारा. प्रश्न क्रमांक 23, पाणी उकळण्याचे तापमान किती असते? उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 24, DNA चे पूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे डॅक्झिरिबोन्युक्लिक ॲसिड. उत्तर आहे डॅक्झिरिबोन्युक्लिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 25, संगणकाचा मेंदू कोणता घटक असतो? उत्तर आहे CPU. प्रश्न क्रमांक 26, अर्थव्यवस्थेवर. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न क्रमांक 27, भारतीय चलनाचे नाव काय आहे? रुपया. प्रश्न क्रमांक 28, GST म्हणजे काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. GST म्हणजे काय? म्हणजेच लॉंग फॉर्म, वस्तू व सेवा कर. प्रश्न क्रमांक 29, भारताचा अर्थसंकल्प कोण सादर करतो? उत्तर अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 30, NITI आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 जानेवारी 2015. प्रश्न क्रमांक 31, क्रीडेविषयी. तर प्रश्न 31, भारताने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक कोणत्या खेळात जिंकले? उत्तर हॉकी 1928 मध्ये. प्रश्न क्रमांक 32, ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात? उत्तर आहे 4 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 33, क्रिकेट वर्ल्ड कप प्रथम कधी झाला? उत्तर 1975. प्रश्न क्रमांक 34, सचिन तेंडुलकरला भारतरत्न कधी मिळाला? उत्तर आहे 2014.
प्रश्न क्रमांक 35. कबड्डी हा कोणत्या देशाचा खेळ आहे? तर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 36. साहित्य व संस्कृतीवर. मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झाला? उत्तर आहे प्राकृत. प्रश्न क्रमांक 37. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? उत्तर विष्णू सखाराम खांडेकर. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राचा लोकनृत्य प्रकार कोणता? तर उत्तर आहे लावणी. प्रश्न क्रमांक 39. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कोणते? उत्तर आहे विठ्ठल. प्रश्न क्रमांक 40. गुढीपाडवा हा कोणत्या महिन्यात येतो? उत्तर आहे चैत्र. प्रश्न क्रमांक 41. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. प्रश्न क्रमांक 42. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? उत्तर आहे वाघ. प्रश्न क्रमांक 43. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 44. भारताचा राष्ट्रीय फूल कोणते? उत्तर कमळ. 45. प्रश्न क्रमांक 45. भारताचा राष्ट्रीय झेंडा कोणी डिझाईन केला? उत्तर पिंगळी व्यंकण्या. प्रश्न क्रमांक 46. मानवी रक्ताचा लाल रंग कोणामुळे असतो? उत्तर हेमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 47. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? उत्तर प्रशांत महासागर. प्रश्न क्रमांक 48. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? उत्तर आहे 16 एप्रिल 1853. प्रश्न क्रमांक 49. भारतातील पहिला उपग्रह कोणता? उत्तर आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 50. मानवाने प्रथम चंद्रावर पाऊल कधी ठेवले? उत्तर 20 जुलै 1969.